हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द मास्टर क्लास. आजचा टॉपिक हा आपला भारतीय राज्यघटनेचा पार्ट 2मधला नागरिकत्व हा टॉपिक आहे. म्हणजे सिटिझनशिप. कशा पद्धतीने ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हा नागरिकत्वाच्या संदर्भातल्या काही प्रोव्हिजन्स ह्या अनुत्तरित होत्या. तर भारतात जे त्यावेळेला अस्तित्वात होते त्यांच्या नागरिकत्वाच्या संदर्भात काय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालेलं होतं भारतातून पाकिस्तानात, पाकिस्तानातून भारतात. तर अशा लोकांना नागरिकत्व देताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला इथे पाहायला मिळतो. ओके, सो हे आपलं जे संविधानाचा भाग 2 आहे याच्यामध्ये आपण अधिवास, जन्म, निवास, स्थलांतर, परदेशी नागरिक यांच्या संदर्भातलं आपण ऐच्छिक संपादन हे या सगळ्या अटींच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कशा पद्धतीने भारतीय नागरिकत्व आपल्याला मिळवता येईल किंवा भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भात टर्मिनेशन कशा पद्धतीने होतं, तर त्या देखील गोष्टी आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, सो आपण आजचं सेशन हे सुरू करूयात. यातलं महत्त्वाचं कलम ते म्हणजे कोणतं, कलम 5 म्हणजे काय, ह्या कलमानुसार त्यावेळे भारतात अस्तित्वात असलेली जी लोकं होती त्यांच्या संदर्भात भारतीय नागरिकत्वाची कोणकोणत्या अटी असतील याच्या संदर्भात चर्चा झाली होती. आणि संविधानाच्या प्रारंभी एखादी व्यक्ती भारताची नागरिक असेल तर तिचे वास्तव्य भारताच्या भूभागात असेल, तिने काही विशिष्ट अटी पूर्ण केल्या असतील. म्हणजेच काय की भारताच्या हद्दीत जन्मलेली व्यक्ती ही भारतीय नागरिक मानली जाते. 5व्या कलमातलं जे पहिलं उपकलम आहे त्याच्यानुसार आपण काय म्हणता येईल की भारताच्या हद्दीत जन्मलेली व्यक्ती ही भारतीय नागरिक मानली जाईल. त्याचबरोबर जर आई किंवा वडील भारतीय वंशाचे असतील तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानले जाईल. हे आपण कशाबद्दल बोलतोय, तर आपलं कलम 5मध्ये आपण चर्चा करतोय. ठीक आहे, तर ही त्यावेळेला भारतात अस्तित्वात असलेल्या लोकांच्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स आपण पाहतोय. त्याच्यानंतर यात असे नमूद केलं की व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी जी प्रारंभीच्या आधी किमान 5 वर्ष भारतात सामान्य रहिवासी असली पाहिजे. ओके, सो काही इतर गोष्टी पण होते ज्याच्याबाबत चर्चा झाली, परंतु संविधान सभेने त्या गोष्टींना स्वीकारलेलं नव्हतं. म्हणजेच धर्म आधारित नागरिकत्व, दुहेरी नागरिकत्व यांसारख्या प्रश्नांवर चर्चा झाली, परंतु ते फेटाळण्यात आले. ओके, त्याच्यानंतर काही इतरही परदेशात स्थायिक वगैरे झालेल्यांच्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स होत्या, तर त्याच्यावर चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आणि एकदम वाईडली रेंज एखाद्या विषयांवर झाली, परंतु स्वीकारल्या कोणत्या, ज्या भारतीयत्वाला धरून असतील आणि भारतीय राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला धरून असलेल्या प्रोव्हिजन्स आपल्याला फक्त संविधानामध्ये घेतलेल्या पाहायला मिळाल्या. सो हे पहिलं की भारतात हद्दीत जन्मलेली असावी, त्याच्यानंतर त्याच्या आई किंवा वडील हे भारतीय नागरिक मानले जातील आणि त्याचबरोबर ही व्यक्ती नागरिक असावी कधी, जर ती 5 वर्ष भारतामध्ये रहिवासी असेल तर. हे कलम 5बद्दल आपण विचार केला. त्याच्यानंतर कलम 6मध्ये आपल्याला सांगता येईल की आता आपण पहिल्यांदा बघितलं 5मध्ये कोण, तर भारतामध्ये जे आहे त्यांच्याबद्दल विचार, परंतु पाकिस्तानामधून भारतात जी आलेली स्थलांतरित झालेली लोकं जे आहेत, बरोबर, पाकिस्तानातून भारतामध्ये, तर त्यांच्या संदर्भात काय, त्यांना आपण नागरिक म्हणू का, तर त्यावर पण काही अटी असतील. काय अटी असतील, तर हे नागरिक मानले जातील कधी, ते किंवा त्यांचे पालक किंवा आजोबा आजी यांचा जन्म भारत सरकार अधिनियम 1935मध्ये परिभाषित केल्यानुसार भारतात झाला असेल तर. म्हणजे ते स्वतः असतील किंवा त्यांचे पालक असतील किंवा आजी आजोबा असतील, यांचा जन्म जर भारत सरकारच्या अधिनियम 1935मध्ये जसं परिभाषित केलं आहे त्यानुसार भारतात झाला असेल तर आपण 6व्या कलमानुसार काय म्हणू, त्यांना नागरिक म्हणू. ओके, त्याच्यानंतर त्यांचा सामान्य निवास असला पाहिजे स्थलांतरापासून, बरोबर. त्याच्यानंतर जे कोण सरकारने काही अधिकारी नेमणूक केली असतील त्यांच्याकडे ती नोंदणी रजिस्ट्रेशन असणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी 6 महिन्यांचा निवास अनिवार्य आहे. आपल्याला 6व्या कलमाच्या अंतर्गत लक्षात काय ठेवायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचं नागरिकत्वाच्या बाबतीत या टर्म्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. ते स्वतः पालक किंवा आजी आजोबा असतील तर त्यांना आपण नागरिकत्व देऊ. त्यानंतर सामान्य अधिवास आणि 6मध्ये 6 महिन्यांचा निवास अनिवार्य आहे. त्यामुळे ते हे 6 आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. ओके, सो पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांच्या संदर्भातलं हे कलम होतं. त्यानंतर 7व्या कलमानुसार, आता हा 7वा कलम आहे, आपण 5वं पाहिलं काय की भारतातल्या नागरिकांचं. 6 पाहिलं काय, तर स्थलांतरित झालेले पाकिस्तानातून भारतामध्ये. आता असे काही लोक होते जे भारतातून पाकिस्तानला गेले आणि पाकिस्तानातून परत भारतामध्ये आले. ठीक आहे, सो आपण असं कन्सिडर करू, तुम्हाला आता इथे एक मार्ग असं दिसत असेल की
याप्रमाणे भारतातून पाकिस्तानात, पाकिस्तानातून भारतात, म्हणजेच काय एक 7 सारखा आकडा तयार झाला आहे. हे कलम 7 हे ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी, बाकी त्याचा काही अर्थ नाही. ओके, सो अशा पद्धतीने आपण 7वं कलम लक्षात ठेवू शकतो. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत नागरिकत्वाचे नियमन काय आहेत त्या संदर्भात. जर पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती असेल तर त्यांना भारतीय नागरिक मानलं जाणार नाही, असं कोण सांगतं, तर कलम 7नुसार आपल्याला माहिती मिळते. परंतु त्याच्यासाठी काही अपवाद असेल. काय अपवाद असेल, तर पुनर्वसन किंवा कायमस्वरूपी परत येण्यासाठी वैध परवाना पत्र जो असतो त्याच्यानुसार ते भारतात परत आले असतील तर हा मात्र आपल्याला अपवाद सांगता येईल. ओके, तर 7नुसार काय, तर हे भारतातून पाकिस्तानात, पाकिस्तानातून परत भारतात आलेल्या लोकांना नागरिक मानलं जाणार नाही. पण अपवाद काय असेल, ते पुनर्वसन किंवा कायमस्वरूपी पद्धतीने जर वैध एक लायसन्स घेऊन जर ते भारतात आले तर मात्र आपण त्यांना इथे परमिशन देऊ शकतो आणि नागरिकत्व देखील बहाल केलं जाऊ शकतो. ओके, तर याच्यामध्ये एक चिंता दर्शवली गेली ती अशी की त्यांची निष्ठा, त्यानंतर निर्वासितांची मालमत्ता आणि परवान्यांची याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल की चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे की आपल्याला असं सांगता येईल ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर, कारण काय की निष्ठा असेलच, इकडे येण्याचा हेतू काय याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात जे ते पाकिस्तानात सोडून आलेत, परत भारतामध्ये आल्यानंतर त्या गोष्टी खरेदी विक्री मालमत्तेच्या संदर्भात काय असतील. त्यानंतर परवान्यांची निष्पक्षता म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला दिलेले परवाने कशा पद्धतीने खरे आहेत खोटे आहेत यांची पडताळणी कोणत्या पद्धतीने करणार, या सगळ्या गोष्टी इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सो कलम 7मध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळाल्या. ठीक आहे, म्हणजेच भारतातून पाकिस्तानात, पाकिस्तानातून परत भारतात त्यांच्या संदर्भात. कलम 8मध्ये आपल्याला पाहिजे की परदेशात राहणारे जे व्यक्ती आहेत भारतीय वंशाच्या, त्यांच्या संदर्भातलं हे कलम असणार आहे. आता याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना नागरिक म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. कधी, जर त्यांचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा किंवा आजी आजोबांचा जन्म भारत सरकारच्या 1935मध्ये परिभाषित केल्यानुसार भारतात झाला असेल तर. पण हे करत असताना त्यांना काय करावं लागेल, तर भारतीय राजनैतिक किंवा वाणिज्य दूताधिकारी जो असेल त्यांच्याकडे नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल, रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. सो 8 हा जो आहे तो आपल्याला परदेशाच्या संदर्भातला पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर 9वं कलम कशा संदर्भात आहे, तर 9वं कलम आपल्याला सांगतं की दुहेरी नागरिकत्वाला प्रतिबंध. दुहेरी नागरिकत्वाला काय करतं, तर प्रतिबंध करतं. म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात, त्याचबरोबर जर अमेरिकेचे नागरिकत्व तुम्ही घेतले तर आपोआप भारतातलं नागरिकत्व तुमचं काय होतं, संपुष्टात येतं. ओके, ते आपल्याला कोण सांगतं, तर 9नुसार आपल्याला त्या गोष्टी कळतात. ओके, 9 आपण असं 9 आणि 9 या पद्धतीने लक्षात ठेवा. जर पाठ असतील तरी काहीच हरकत नाही, परंतु जर होत नसतील पाठ तर तुम्हाला 9 आणि 9 हे लक्षात जर ठेवले तर तुम्हाला सांगता येईल की 9 म्हणजे काय की प्रतिबंध करण्यात आलं आहे तुम्हाला. प्रतिबंध कशाला, तर दुहेरी नागरिकत्वाला प्रतिबंध आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. 9 हे प्रतिबंधाच्या संदर्भात आहे. कशाला, तर दुहेरी नागरिकत्वाला प्रतिबंध. 10वं कलम जे आहे ते कशासाठी आहे, तर तुम्हाला जे काही 5, 6, 7 किंवा 8नुसार तुम्हाला जे काही नागरिक मानलं जाणार आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये कंटिन्युटी राहते. म्हणजे कधीपर्यंत, जेव्हापर्यंत संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नागरिक म्हणून एकदा मान्यता मिळाली की त्याच्यानंतर ती कंटिन्यू राहण्याच्या संदर्भात तुम्हाला कलम 10मध्ये प्रोव्हिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11वं कलम जे आहे ते म्हणजे काय की संसदेच्या संदर्भातलं आहे. संसद काय करतं की नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये जे काही नियमनं आहेत ते सगळे अधिकार हे संसदेच्या अधीन आहेत. कलम 11 घोषित करतं की कोणतीही गोष्ट नागरिकत्व मिळवणे आणि रद्द करणे संबंधातील बाबीतील कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे, तर संसदेला आहे. ओके, थोडक्यात लक्षात काढायचं, कलम 11 जो आहे तो काय, संसदेचे अधिकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, हे झाले आपले आत्तापर्यंत 11 कलम. आपण एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करू आणि आपलं सेशन संपू. कलम 5मध्ये आपण काय पाहिलं की नागरिकत्व सुरू राहणं, म्हणजे त्यावेळेला भारतात असलेल्या लोकांच्या संदर्भातले हे कलम आपल्याला पाहायला मिळतं. 6मध्ये काय की ज्यावेळेस तुम्हाला नागरिकत्व मिळवायचं आहे, कधी, ज्यावेळेस तुम्ही स्थलांतरित झालात कुठून, पाकिस्तानमधून भारतामध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे 6वं कलम इम्पॉर्टंट आहे. 7वं कलम म्हणजे काय की तुम्ही भारतामध्ये आहात, भारतातून परत पाकिस्तानला गेलात, पुन्हा तुम्ही परत भारतामध्ये आलात, बरोबर. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही स्थलांतर करत असाल तर तुम्हाला काय करता येईल, नागरिकत्व देता येईल, परंतु त्याच्यामध्ये काही अटी आहेत आपण त्या पाहिल्या. ओके, त्याच्यानंतर कलम 8मध्ये आपण परदेशातील नागरिकांच्या बाबतीमध्ये, इथे जर ते स्वतः असतील, आईवडील असतील किंवा आजी आजोबा यांच्या संदर्भातलं हे
ते जर आधी 1935च्या कायद्यानुसार परिभाषित केलेल्या जर टर्म्स पूर्ण करत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. ओके, कलम 9मध्ये आपल्याला सांगितलं की ज्या काही स्वेच्छेने तुम्ही जर परदेशी नागरिकत्व जर मिळवलं तर तुमचं जे सध्याचं नागरिकत्व आहे ते संपुष्टात येईल. ओके, कलम 10मध्ये कंटिन्युटी सांगितले, सातत्य सांगितलेलं आहे. आणि कलम 11मध्ये ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भात किंवा ह्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या सगळ्यांना रेग्युलेट करण्यासाठी किंवा कायदे बनवण्यासाठी सर्वाधिकार कोणाला आहेत तर संसदेला आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपलं सेशन हे शॉर्ट रॅपिड रिव्हिजन आहे. इन डेप्थ आपण पाहत नाहीत, पण कलमांची ओळख व्हावी म्हणून आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. सो आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करा आपलं सेशन, त्याचबरोबर काही कमेंट करून सजेशन वगैरे असेल तर द्या आणि आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.